Okay, good morning. Let us recall the numbers root 2 and root 3 shown on number line are not rational, means they are irrational. म्हणजे वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 या संख्या गेल्या वर्षी सुद्धा आपण संख्या रेषेवर दाखवायला शिकलेलो आहोत. या परिमेय संख्या नाहीत. याचाच अर्थ वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 या काय आहेत? अपरिमेय संख्या आहेत. आता या अपरिमेय संख्या कशा संख्या रेषेवर दाखवायच्या हे आपण इयत्ता 8वी मध्ये पण शिकलेलो आहोत. त्याची एक थोडी उजळणी घेऊया. ऑन अ नंबर लाईन OA इज इक्वल टू 1 संख्या रेषेवर O पासून A बिंदू 1 एकक अंतरावर घ्या. पॉइंट B विच इज लेफ्ट टू द पॉइंट O. आता O पासून 1 एकक अंतरावर डाव्या बाजूला B बिंदू घेतलाय बघा इथं. O पासून B बिंदू डाव्या बाजूला 1 एकक अंतरावर इरेशनल अँड रियल नंबर्स अपरिमेय व वास्तव संख्या. रूट 2 is irrational number. This can be proved using indirect proof. वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे आणि हे आपण अप्रत्यक्ष सिद्धतेच्या सहाय्याने सिद्ध करू शकतो. Let us assume that root 2 is rational. आपल्याला सिद्ध करायचं आहे वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे, पण आपण असं गृहीत धरायचं वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे. मग वर्गमुळात 2 परिमेय जर मांडली तर कुठंतरी काय होणार आहे? रॉंग येणार आहे. मग म्हणायचं वर्गमुळात 2 रॅशनल नंबर जे आपण अस्युम केलं दिस इज रॉंग. हेन्स रूट 2 इज इरेशनल. त्याला आपण इनडायरेक्ट प्रूफ असं म्हणतो. आता बघा, लेट अस अस्युम दॅट रूट 2 इज रॅशनल. समजा वर्गमुळात 2 ही आपण परिमेय संख्या आहे असं गृहीत धरूया. मग कोणतीही परिमेय संख्या P/Q या स्वरूपामध्ये आपल्याला लिहिता येते. रूट 2 कॅन बी एक्सप्रेस्ड इन P/Q. आपल्याला झाले की नाही परिमेय संख्येची व्याख्या? If P and Q are integers and Q is non-zero integer, then P/Q is called a rational number. This is the definition of rational number by rule method. म्हणजे या ठिकाणी वर्गमुळात 2 ही जर परिमेय संख्या असेल तर वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आपण P/Q या रूपामध्ये व्यक्त करू शकतो. P/Q is a reduced form of rational number. मग P/Q हे परिमेय संख्येचं संक्षिप्त रूप आहे. म्हणजे साधारणतः तुम्हाला जर असं दिलं असेल 14/17 तर याला संक्षिप्त रूप आपण कसं देऊ शकतो रे? 17 जागा 18 घेतो मी. 1 मिनिट संक्षिप्त रूप देऊया. 2 14 आणि खाली काय येणार? 92/18. म्हणजे 14/18 च अतिसंक्षिप्त रूप 7/9 आलं. आता मला सांगा 7 आणि 9 या दोघांचं जर तुम्ही अवयव पाडलं तर 7 चा अवयव 1 आणि 7 हे दोनच असणार ना. आणि 9 चा अवयव म्हणजे विभाजक 1 आणि 9 असणार. म्हणजे 7 आणि 9. 3 गुणिले 3 पण बरोबर आहे, पण 7चं जे अवयव आणि 9चे जे अवयव आहेत याच्यात सामायिक अवयव कुठला असणार आहे? 1 1 असणार. बरोबर आहे.
मग या ठिकाणी पी छेद क्यू हे जर त्या परिमेय संख्येचं अतिसंक्षिप्त रूप असेल, म्हणजेच पी आणि क्यू हॅव नो कॉमन फॅक्टर अदर दॅन 1, म्हणजे पी आणि क्यू या दोन संख्यामध्ये एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक अवयव नाही. आता वर्गमुळात 2 बरोबर पी छेद क्यू लिहिलं, कारण आपण गृहीत काय धरलेलं आहे, तर वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे आणि परिमेय संख्या आपण पी छेद क्यू या रूपामध्ये लिहू शकतो. आता स्क्वेअरिंग बोथ साइड्स, दोन्ही बाजूचा जर वर्ग केला तर वर्गमुळात 2 चा वर्ग 2, पी चा वर्ग पी वर्ग आणि क्यू चा वर्ग क्यू वर्ग. तिरकस गुणाकार केला तर 2q वर्ग बरोबर पी वर्ग आलं. आता खाली लिहिले बघा, हेन्स पी वर्ग इज इवन. का लिहिले सांगा? पी वर्ग ही समसंख्या आहे. बघू कोण सांगते? कारण त्याला 2नी गुणलंय ना. हा, पी वर्ग बरोबर 2q वर्ग आहे. डाव्या बाजूला 2q वर्ग आहे आणि डाव्या बाजूला जे क्यू वर्ग आहे त्याला 2 न गुणलेला आहे. म्हणजे 2च्या पटीतील संख्या ही नेहमी सम असते. जर डावी बाजू सम असेल तर उजवी बाजू सुद्धा काय असणार आहे? सम. 2q वर्ग इज इवन, हेन्स पी स्क्वेअर इज इवन. आता मला सांगा, ज्यावेळेस एखादा वर्ग सम असतो त्यावेळेस त्या संख्येचं वर्गमूळ सुद्धा सम असतं का नाही रे? कुठलीही समसंख्या सांगा, समजा 4, त्यानंतर अजून सांगा 16, अजून 36, 64, 36. बघा, आता हे वर्ग आहेत. मग 2 4चं वर्गमूळ 2, 16चं वर्गमूळ 8, नाही 8 नव्हे, किती 4, 36चं वर्गमूळ किती 6. म्हणजे पूर्ण वर्ग संख्या जर सम असतील तर त्यांची वर्गमूळ बघा, 2 सम आहे, 4 सम आहे, 6 सम आहे. म्हणजेच जर पी वर्ग ही समसंख्या असेल तर पी इज अल्सो इवन. तर पी वर्गचं वर्गमूळ पी ही सुद्धा काय असेल? समसंख्या असेल. आणि समसंख्येचा 2 हा काय असतो रे? विभाजक असतो, अवयव असतो. कुठलीही समसंख्या घ्या, 2चा विभाजक 1 आणि 2, 4चा विभाजक 1 आणि 2, 6चा विभाजक 1 2 3. म्हणजे कोणत्याही समसंख्येचा एक विभाजक हा 2 असतो. म्हणून 2 इज अ फॅक्टर ऑफ पी. म्हणून काय सांगितलं? पी चा 2 हा एक काय आहे? विभाजक आहे. आता पुढं, आता पी चा अवयव 2 आहे. मग पी बरोबर आपण 2t लिहू शकतो का रे? टी काय पण असू द्या, त्या टी ला जर 2 न गुणलं तर येणारा गुणाकार हा काय असणार आहे? पण टी हा जर पूर्णांक, बघायचं टी बिलॉंग्स टू आय, टी हा पूर्णांक असेल आणि कोणत्याही पूर्णांक संख्येला जर तुम्ही 2 न गुणलं तर येणारा गुणाकार हा सुद्धा काय असतो रे? तर समसंख्या असतो. मग पी बरोबर 2t मानलं, दोन्ही बाजूचं वर्ग केलं तर पी वर्ग बरोबर 4t वर्ग. मग आपण मगाशी मांडलं होतं बघा, पी वर्ग बरोबर 2q वर्ग. मग इथं डाव्या बाजूमध्ये पी वर्ग बरोबर 2q वर्ग ठेवलं, उजवी बाजू 4t वर्ग. मग दोन्ही बाजूला 2 न भागलं तर 2q वर्ग भागिले 2q वर्ग आणि 4t वर्ग भागिले 2 2t वर्ग. म्हणजे q वर्ग बरोबर 2t वर्ग. आता उजव्या बाजूला t वर्गला 2 न गुणलंय म्हणजे उजवी बाजू सम आली. मग 2t वर्ग जर सम असेल तर डावी बाजू q वर्ग सुद्धा सम असणार. q वर्ग इज इवन. वर्ग जर इवन असेल तर त्याचं स्क्वेअर रूट सुद्धा इवन असणार, म्हणजे q इज इवन. आणि ज्यावेळेस q ही समसंख्या असते तेव्हा q चा एक विभाजक किंवा एक अवयव हा 2 असतो. आता बघा, 1 मध्ये आपण काय सिद्ध केलेलं होतं? 2 इज फॅक्टर ऑफ पी. पी चा एक अवयव 2 आहे. आणि आता काय सिद्ध केलं? 2 इज फॅक्टर ऑफ क्यू. म्हणजे क्यू चा सुद्धा 2 हा काय आहे? विभाजक आहे. आणि आपण सुरुवातीला काय मानले हवं इथं? पी अँड क्यू हॅव नो कॉमन फॅक्टर अदर दॅन 1.
पी आणि क्यू यांच्यामध्ये एक शिवाय कोणताही सामायिक अवयव नाही. मात्र ते एक मध्ये आलाय पी चा 1/2, 2 मध्ये आलाय क्यू चा 1/2. म्हणजे 1 आणि 2 वरून काय म्हणू शकतो, 2 इज कॉमन फॅक्टर ऑफ पी अँड क्यू बोथ. 2 हा पी आणि क्यू या दोघांचा सामायिक अवयव आहे. दिस इज कॉन्ट्रॅडिक्टरी. आणि या ठिकाणी काय आहे, विरोध आहे. का विरोध आहे, हे वाक्य बघा. वर काय आपण मगाशी लिहिलेलं आहे, पी आणि क्यू यांच्यामध्ये 2 शिवाय कोणताही सामायिक अवयव नाही. आणि इथं 1 आणि 2 वरून आपलं आलं 2 हा पी आणि क्यू या दोघांचा सामायिक विभाजक आहे. This is contradictory because in P upon Q we have assumed that P and Q have no common factor except 1. आपण काय मानलेलं होतं, तर P आणि Q यांच्यामध्ये एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक अवयव नाही. Hence our assumption √2 is rational is wrong. म्हणून आपण जे गृहीत धरलं वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे, हे चुकीचं आहे. हेन्स √2 इज इरॅशनल नंबर. त्यामुळं वर्गमुळात 2 ही काय आहे, अपरिमेय संख्या आहे. खरं सांगायचं किती विद्यार्थ्यांना समजला हा भाग? मला तर समजलंय. बरं, श्रुतीला समजलं, अजून? मला समजलं. हा, 1-2 वेळा पहा. कुठलीही गोष्ट एकदा शिकवल्यानंतर समजत नाही. आपण 1-2 वेळा स्वतः वहीवर ते सोडवून पाहायचं, मग काय अडचण येणार नाही. मला वाटतं ह्याच्या अगोदरचं पेज ओपन करतो. बघा, सिमिलरली 1 कॅन प्रूव्ह √3 अँड √5 आर इरॅशनल नंबर. अगदी अशाच पद्धतीने आपण वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 5 या अपरिमेय संख्या आहेत हे सुद्धा सिद्ध करू शकतो. आणि वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 5 या परिमेय संख्या, अपरिमेय संख्या संख्यारेषेवर कशा दाखवायच्या हे आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत. The numbers which are represented by points on number line are real number. म्हणजे संख्यारेषेवर बिंदूशी निगडीत असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांना आपण वास्तव संख्या म्हणतो. In a nutshell, every point on a number line is associated with a unique real number and every real number is associated with unique point on a number line. म्हणजे संख्यारेषेवरील कोणताही बिंदू एकमेव वास्तव संख्या दर्शवतो. आणि या ठिकाणी जी एकमेव बिंदू आहे, संख्यारेषेवरचा जो एकमेव बिंदू आहे, तो एकमेव बिंदू एक वास्तव संख्या शी संबंधित असतो. म्हणजे तो बिंदू एक वास्तव संख्या रिप्रेझेंट करत असतो. वी नो दॅट एव्हरी रॅशनल नंबर इज रिअल नंबर. आपणास माहित आहे प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. बट √2, √3 minus √2 pi, 3 plus √2 etc. are not rational numbers. वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 पाय आणि 3 वर्गमुळात 2 अशा संख्या परिमेय संख्या नाहीत. इट मीन्स एव्हरी रिअल नंबर मे नॉट बी अ रॅशनल नंबर. प्रत्येक वास्तव संख्या ही परिमेय संख्या असू शकत नाही. ओके, डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर. अपरिमेय संख्येचं दशांश रूप. फाइंड स्क्वेअर रूट 3 युजिंग डिव्हिजन मेथड. भागाकार पद्धतीने आपण 2 आणि 3 या दोन संख्यांची वर्गमूळ काढणार आहोत.
तत्पूर्वी तुम्हाला किती जणांना भागाकार पद्धत माहित आहे रे? मला सर मला मला. एक आपण साधं उदाहरण घेऊया. 4096 या संख्येचा आपण भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढूया. बघ कोण सांगते कसं काढायचं सांगा. तर दोनचा गट पाडायचा. हा, एक 40चा गट आणि एक 96चा गट. हा, पुढं नंतर दोन संख्यांचा म्हणजे वर्ग त्याच्या अगोदर कोणता येतोय तो बघायचा किंवा ती संख्या एका वर्गात. पहिला जो 2 अंकांचा गट आहे 40. 40 ही वर्ग संख्या नाही. मग 40च्या अगोदरची लगतची पूर्ण वर्ग संख्या शोधायची. 39 नाही, 38 नाही, 37 नाही, मग 36 आहे. म्हणून 40 मधून 36 काय करायचं? वजा करायचं. आता 36 कोणाचा वर्ग आहे? 6. हा, 6 वर पण लिहायचं आणि डावीकडं लिहायचं 2 वेळा. आणि मग 6 आणि 6 ची बेरीज किती राहणार खाली? 12. आता वरचा गट आहे असा खाली घ्यायचा ना. आता हा 96 गट खाली घेतला म्हणजे 496 झालं. आता 12 वर असा अंक घ्या आणि जो अंक घेईल त्याच अंकानं गुणायचं. गुणाकार 496 यावा. समजा 1 गुणिले 1 केलं तर हा डायरेक्ट 4 घेतलं आणि त्याला 4 न गुणलं. 4 चौक 16, हातचा 1, 4 2 8 1 9, 4 1 4. बघा बरोबर 496 आला. मग हे 496 मधून 496 वजा करायचं 0. आता 12 वर 4 घेतलेलं होतं. हे 4 वर घ्यायचं, इथं ह्याच्यावर पण घ्यायचं आणि इथं मिळवायचं पण. 4 आणि 4 8, 2ला 2 आणि 1ला 1. बघा इथं 64 ची दुप्पट इथे 128 येते. म्हणजेच या ठिकाणी 4096 चं वर्गमूळ किती आलं रे? हे वरच 64. त्याला आपण भागाकार पद्धत म्हणतो. मग या भागाकार पद्धतीचा उपयोग करून 2चं वर्गमूळ आणि 3चं वर्गमूळ काढायचे. आता त्यांनी काढलेलंच मी दाखवतो. डेसिमल फॉर्म ऑफ इरेशनल नंबर अपरिमेय संख्येचं दशांश रूप. आता 2 म्हणजे 2 पॉइंट आपण 0,0,0,0,0,0 किती वेळा लिहू शकतो? दशांश नंतर 0 किती वेळा लिहू शकतो? फक्त 0 लिहिताना 2 शून्याचा एक गट असे त्यांनी 4 गट तयार केलते. 2च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 1, 2 वजा 1 1. मग इथं 1 लिहिलं, इथं 1 1. आता हे काय मी सांगत नाही. मग सांगा मला वर्गमुळात 2. 2चं वर्गमूळ किती आलं पुढे बघा? 1.4142 डॉट डॉट. तसं 3चं वर्गमूळ किती आलं बघा? 1.732 डॉट डॉट डॉट. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. नोट दॅट इन द अबोव डिव्हिजन नंबर आफ्टर डेसिमल पॉइंट आर अनएंडिंग. म्हणजे दशांश चिन्हानंतर येणाऱ्या संख्या अमर्यादित आहेत. मीन्स इट इज नॉन टर्मिनेटिंग. इथं बघा पुढे डॉट डॉट आहे का ना असं, आणि पुढे डॉट डॉट असतं त्यावेळेस अखंड नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंडित असतो भागाकार. पा इवन नो ग्रुप ऑफ नंबर ऑर अ सिंगल नंबर इज रिपीटिंग इन इट्स क्वोशियंट. आणि भागाकारामध्ये संख्यांचा एखादा गट किंवा एखादी संख्या पुन्हा रिपीट होत नाही. बघा इथं 4 1 तुम्ही म्हणता सर 4 रिपीट झाले, पण 4 दोनदा रिपीट झाले, पुन्हा येत नाही. लक्षात ठेवायच्या. म्हणजे एखादी संख्या किंवा एखाद्या संख्येचा गट दशांश चिन्हानंतर पुन्हा येत नाही. सो डेसिमल एक्सपान्शन ऑफ सच नंबर. म्हणून अशा प्रकारच्या संख्येचं जे दशांश रूप आहे त्याला आपण काय म्हणतो? नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. अखंड आहे आणि आवर्ती नाही. अखंड आहे आणि आवर्ती नाही. हेन्स √2 √3 आर इरेशनल नंबर्स. म्हणून वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 या संख्यांना अपरिमेय संख्या म्हटलेला आहे. कारण त्यांचा भागाकार
या ज्या संख्या आहेत या अपरिमेय संख्या आहेत. आता अपरिमेय संख्येची दुसरी व्याख्या पहा. अ नंबर हुज डेसिमल एक्सपान्शन इज नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग. ज्या संख्येचं दशांश रूप अखंड असतं आणि आवर्ती नसतं त्या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. आता खाली एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती पाहूया. ड्रॉ 3 or 4 सर्कल्स ऑफ डिफरंट रेडिओ ऑन अ कार्डबोर्ड. एका कार्डबोर्डवर 3 किंवा 4 वेगवेगळ्या त्रिज्येची वर्तुळ काढा. टेक अ थ्रीड, एक धागा घ्या. अँड मेजर लेंथ ऑफ सर्कम्फरन्स, परिघाची लांबी मोजा. अँड डायमीटर ऑफ इच ऑफ द सर्कल, आणि प्रत्येक वर्तुळाचा व्यास मोजा. नोट डाऊन रीडिंग इन द गिवन टेबल, आणि दिलेल्या सारणीमध्ये नोंदी नोंदवा. फ्रॉम टेबल रेशो C/D इज नियरली 3.1. आता या सारणीमध्ये जर तुम्ही नोंदी केल्या तर तुमच्या लक्षात ठेव येईल. C म्हणजे परिघ सर्कम्फरन्स, आणि D इज डायमीटर, डायमीटर म्हणजे व्यास. परिघ आणि व्यास हे गुणोत्तर 3.1 च्या जवळ असेल. विच इज कॉन्स्टंट, आणि ही स्थिर संख्या असेल. दिस रेशिओ इज डिनोटेड बाय पाय, आणि हे जे गुणोत्तर आहे ते पाय न दर्शवलं जातं. आता प्रत्यक्ष ही कृती करायची माझ्याकडे कार्ड शीट नाही, किंवा थर्मासचा तुमच्याकडे पेपर असतो का रे, थर्मासचा? नाही. काय करायचं, थर्माचा पेपर घ्यायचा. समजा 7 सेमी त्रिज्येचं तुम्ही वर्तुळ काढलं. किती त्रिज्येचं वर्तुळ काढलं? 7 सेमी त्रिज्येचं काय काढलं? वर्तुळ काढलं. आणि काय करायचं, धागा घ्यायचा जी त्या, आणि ते वर्तुळ काढल्यानंतर कापायचा तेवढा भाग कात्रीच्या साह्याने किंवा ब्लेडच्या साह्याने. मग थर्माचा कागद असल्यामुळे त्याचा जो परिघाचा भाग आहे कापल्यानंतर तो जाड असतो. मग त्याच्यावर थ्रेड म्हणजे धाग्याचं एक टोक ठेवायचं, आणि असा धागा ठेवायचा बघा इथून इथपर्यंत, आणि त्या धाग्याची लांबी मोजायची. तो झाला त्या वर्तुळाकार भागाचा परिघ. त्यानंतर इथं एक धागा ठेवायचा आणि दुसऱ्या धाग्याचा टोक इथं, हा डायमीटर मोजायचा. इकडचं काढलाय तो परिघ असणार आहे, आणि मध्यभागातून जाणारी जी जीवा आहे त्याला आपण त्या वर्तुळाचा व्यास म्हणतो, डायमीटर मोजायचा. आता समजा आपण 7 त्रिज्येचं वर्तुळ काढलं असेल तर व्यास किती असणार आहे? 7 दुनी 14 असणार आहे. 14. बरोबर आहे का? आणि मग हो. याचा जर तुम्ही परिघ मोजला धाग्याच्या साह्यानं, तुम्ही परिघ मोजलेला आहे, धाग्याची लांबी पुन्हा पट्टीच्या साह्यानं जर मोजली तर साधारणतः ती किती येणार सांगतो. आता तुम्ही करत नाही, अंदाजे सांगतो. 44 येणार. किती येणार? 44 येणार आहे. मग तुम्हाला काय सांगितलंय, या दोघाचा रेशो काढायचा आहे, C आणि D, परिघ आणि व्यास. मग परिघ 44, व्यास 14. सिंप्लिफाय करूया. 14 त्रिक 42, 2 0 20, 14 1 14, 20तून 14 गेलं 6, 6 वर घेतलं 0, 60, 14 चोक 56 असं येणार कितीतरी. मग काय सांगितलं नाही, वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचं व्यास यांचं गुणोत्तर 3.1 च्या आसपास येणार. मग आपलं 3.1 आलं, आणि दशांश नंतरचा दुसरा जो अंक आहे तो 4 आलेला आहे. समजलं का? हो. आता या जागेवर आपण काय करूया, आता माझ्याकडे पुस्तक नाही, तुमच्याकडे पुस्तक असेल तर मला सांगा. दुसरी किंमत सारणीत काय घेतली रे? किती त्रिज्येचं घेतले? 8 सेंटीमीटर. 8 घेतले. ओके ओके. आता मला सांगा, 8 जर
त्रिज्या असेल तर व्यास किती असणार? 16. 16 असणार. आता परीघ किती असू शकतो? आता ते मोजल्याशिवाय कळणार नाही आपल्याला, बरोबर ना? समजा आपण अंदाजे 50 घेतलं, मग आता सी आणि डी चा भागाकार करतो. समजा सी 50 आहे, डी 16 आहे. 16 त्रिक 48 आहे की नाही? म्हणजे 50 मधून 48 गेलं, 2 दोनावर घेतलं 0 20, 16 एके 16, 4 4 0 40, 16 दोन्ही 32. बघा हे पण 3.1 च्या आसपास येते. म्हणजे सर्कमपेरस आणि डायमीटर यांचा रेशो 3.1 च्या आसपास येतोय. आणि तिसरी त्रिज्या सांगा किती घेतली? 5.5. 5.5. बर, 5.5 असेल तर ही वरची त्रिज्या 5.5, म्हणजे डायमीटर किती येणार आहे? 5.5 चे दुप्पट 11. 11. म्हणजे सर्कमपेरन्स किती येऊ शकतो? समजा मी 35 घेतला, मग सी आणि डी चा भागाकार इथं करतो. 35 भागिले 11, 11 त्रिक 33, 2 0 20, 11 एके 11, 9 0 90 आणि 11 88, म्हणजे 3.1 च्या आसपास आला. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही त्रिज्येचं वर्तुळ काढा, तुम्ही त्या वर्तुळाचा परीघ मोजा, त्या वर्तुळाचा व्यास मोजा, आणि परीघ आणि व्यास यांचं जर गुणोत्तर काढलं तर ती किंमत ही नेहमी काय असते रे? 3.1 च्या आसपास येते. आणि त्याला आपण पाय म्हणतो. पाय पाय म्हणजे एक आडवी रेषा काढायची आणि खाली अशा तिरक्या 2 रेषा वडायच्या, ह्याला पाय म्हणायचं. काय म्हणायचं? पाय. आता दुसरा एक चार्ट पहा. To find approximate value of pi, take wire of length 11 semi, 22 semi and 33 semi each. तुम्हाला जर पायची अंदाजे किंमत काढायची असेल तर 11 सेमी लांबीची एक तार घ्या, 22 सेमी लांबीची एक तार घ्या आणि 33 सेमी लांबीची एक तार घ्या. मेक अ सर्कल फ्रॉम द वायर, आणि त्या तारेपासून वर्तुळ तयार करा. मेजर डायमीटर, आणि त्या प्रत्येक तारेपासून तयार केलेलं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाचा व्यास मोजा. अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल, आणि खालील सारणी पूर्ण करायची आहे. आता मला सांगा, 11 सेमी परीघ आहे, त्याचा डायमीटर किती? तुम्ही ही कृती स्वतः करा. तुमच्या घरामध्ये किंवा कुठं बाहेर पडलेली एखादी तार घ्यायची आणि पट्टीच्या साहाय्याने 11 सेमी लांबीची तार घ्यायची, बाकीचा भाग कापून टाकायचा पकडीच्या साहाय्याने, आणि 11 सेमी परीघ किंवा लांबीची तार याच्यापासून असं गोल असं वर्तुळ तयार करायचं, आणि त्या वर्तुळाचा व्यास मोजायचा, त्याच्या बरोबर मध्यभागातून जाणारी लांबी मोजायची. किती असेल रे डायमीटर? आता हे 3.5. प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही. 3.5. 3.5. 3.5 पेक्षा कमी असेल मला वाटते. नाही सर, 3.5 येतोय. त्याच्याने 11 मग 7च्याने 3.5. बर, 3.5 येते म्हणताय तुम्ही. आणि मग सी आणि डी चा रेशो जर काढला, मग सी अंशात लिहिला 11 आणि छेदात 3.5 लिहिलं. आता खालचं दशांश न पुढे सरण्यासाठी वर 10 न गुणून खाली 10 न गुणू. 10/35. 5 दुनी 10, 5 दुनी 10 आणि खाली 5 7 35. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 22/7 येते बघा पुढचं. किती येते? 22/7. आता जर तुम्ही 22 सेमी लांबीची तार घेतली आणि त्याच्यापासून वर्तुळ तयार केलं, ज्या लांबीची तार तोच त्या वर्तुळाचा परीघ असतो, मग हे किती असणार? 7. 7. आणि या दोघांचं गुणोत्तर केलं तर किती येणार?
22/7 आणि 33 सेमी लांबीची ताडीपासून वर्तुळ बनवलं तर त्याचा परिघ 33 सेमी. मग डायमीटर किती येणार? 10.5. 10.5 आणि 33 आणि 10.5 जर भागाकार केला, वर 10 गुणलं 333, खाली 10 गुणलं की 105. आता याला 5 न भाग जातोय बघा. 5 × 5 = 30, खाली 5 × 2 = 10, 5 × 1 = 5. अजून कशाने जातोय? 3 × 2 = 6, 3 × 2 = 6, 3 × 7 = 21. म्हणजे याचं सुद्धा अतिसंक्षिप्त रूप काय आलं? 22/7. म्हणजे या ठिकाणी वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा व्यास यांचं गुणोत्तर अंदाजे 22/7 येते. किती येते? ओके. रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल टू इट्स डायमीटर इज कॉन्स्टंट. म्हणजे वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा व्यास यांचं गुणोत्तर स्थिर असतं आणि ती काय असते? अपरिमेय संख्या असते. सुमित, भुजन सरांचा तास आहे ना आता? नाही सर. नाही का? नाही. बर, थोडं घेऊया, एक 5 मिनिट आणि बंद करूया. दिस कॉन्स्टंट नंबर इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल पाय. आणि ही जी किंमत आहे, स्थिर किंमत, याला आपण पाय या सिम्बॉल न दर्शवणार आहोत. सो द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ पाय इज 22/7 or 3.14. त्यामुळं पायची अंदाजे किंमत आपण काय घेत असतो? 22/7 किंवा किती? 3.14. The great Indian mathematician Aryabhatta in 499 CE has calculated value of pi as, बघा, थोर गणितज्ञ, भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांना फार वर्षापूर्वी पायची किंमत किती काढलेली होती बघा? 62,832 भागिले 20,000. आणि त्याचं अतिसंक्षिप्त रूप किंवा दशांश रूप जर काढलं तर 3.1416. ही संख्या कशी लक्षात ठेवायची रे? आर्यभट्टनं काढलेली किंमत. यस, एकच मिनिट, यस व्यवस्थित दिसत नाही. YES न्यू अ नंबर. होय, मला ती संख्या माहित आहे. यस मध्ये किती अंक आहेत सांगा? अंक नव्ह, काय माहिती? यस मध्ये एकूण किती अल्फाबेट्स आहेत? 3. मग हे 3 लक्षात ठेवायचं. आय मध्ये 1, ते इथं 1 आहे. न्यू मध्ये 4, हे 4. अ मध्ये 1, हे 1 आणि नंबर मध्ये 6 आहे. स्वल्पेरा म्हणजे दशांश चिन्ह समजायचं. यस आय नो अ नंबर म्हणजे 3.1416 ही आर्यभट्टनं पायची काढलेली अंदाजी किंमत होती त्या काळातील. We know that √3 is irrational because its decimal expanse is non-terminating, not recurring. आपणास माहित आहे वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे कारण त्याचं जे दशांश रूप आहे अखंड आणि अनावर्ती आहे. Now let us see whether 2 + √3 is irrational or not. आता आपण काय पाहूया? 2 + वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे की नाही हे पाहूया. वर्गमुळात 3 ही अपरिमेय आहे, फक्त त्याच्यामध्ये 2 ऍड केलेला आहे. मग 2 + वर्गमुळात 3 ही अपरिमेय आहे हे आपण पाहणार आहोत. लेट अस assume that 2 + √3 is not an irrational number. समजा 2 + वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या नाही. अपरिमेय नाही म्हणजे ती संख्या कशी असणार? परिमेय. परिमेय आहे.
जर 2 अधिक वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या असेल तर परिमेय संख्या आपण कोणत्या स्वरूपात लिहू शकतो? पी छेद क्यू या स्वरूपात लिहू शकतो. मग आता 2 जर उजव्या बाजूला नेलं तर वर्गमुळात 3 बरोबर पी छेद क्यू वजा 2 होणार. इन दिस इक्वेशन लेफ्ट साइड ऑफ इरेशनल नंबर, म्हणजे जी डावी बाजू आहे वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे. जर डावी बाजू अपरिमेय असेल तर उजवी बाजू सुद्धा काय असणार आहे? अपरिमेय असायला पाहिजे. पण या ठिकाणी आपल्या काय लक्षात येतंय, उजवी बाजू कशी आहे? परिमेय आहे. म्हणजे डावी बाजू अपरिमेय आणि उजवी बाजू परिमेय, विच इज कॉन्ट्रॅडिक्टरी, म्हणजे या ठिकाणी असमानता आहे, आपल्याला विरोध दिसून येतोय. हेन्स 2 + √3 इज नॉट रॅशनल. म्हणून आपण 2 अधिक वर्गमुळात 3 ही अपरिमेय नाही असं ही परिमेय संख्या नाही, बट इट इज अन इरॅशनल. त्यामुळं 2 अधिक वर्गमुळात 3 ही सुद्धा काय आहे? अपरिमेय संख्या आहे. सिमिलरली इट कॅन बी प्रूव्ड दॅट 2 × √3 इज इरॅशनल. अगदी अशाच पद्धतीनं 2 गुणिले वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे हे आपण सिद्ध करू शकतो. म्हणजे सम ऑफ 2 इरॅशनल नंबर कॅन बी रॅशनल ऑर इरॅशनल. 2 परिमेय संख्यांची बेरीज परिमेय सुद्धा असू शकते आणि अपरिमेय सुद्धा असू शकते. लेट अस व्हेरीफाय इट फॉर डिफरंट नंबर्स. विविध प्रकारच्या संख्येच्या सहाय्याने आपण याचा पडताळा घेऊ शकतो. आता बघा 2 अधिक वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे आणि वजा वर्गमुळात 3 ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. द सम ऑफ आणि 2 परिमेय संख्यांची बेरीज बघा, वर्गमुळात 3 ला वजा वर्गमुळात 3 गेलं तर या दोघांची बेरीज 2 आली. म्हणजे 2 अपरिमेय संख्यांची बेरीज ही परिमेय संख्या आली पाहिजे. आता इथं बघा 4 वर्गमुळात 5 अपरिमेय संख्या आहे, वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. यांचा जर भागाकार केला तर वर्गमुळात 5 ला वर्गमुळात 5 गेला आणि गुणा भागाकार 4 आला. म्हणजे 2 इरॅशनल नंबरचा जो भागाकार आहे तो सुद्धा परिमेय संख्या आला. बघा आता पहिल्या उदाहरणामध्ये 2 अपरिमेय संख्यांची बेरीज काय आली होती रे? परिमेय संख्या आलेली होती. इथं 2 अपरिमेय संख्यांचा भागाकार परिमेय संख्या आलेला आहे. आता इथं वजाबाकी बघा, ही अपरिमेय संख्या ही अपरिमेय संख्या यांची वजाबाकी, अधिक वर्गमुळात 5 ला वजा वर्गमुळात 5 गेलं 3, म्हणजे 2 अपरिमेय संख्यांची वजाबाकी इथं परिमेय संख्या आलेली आहे. आता इथं 2 वर्गमुळात 3 अपरिमेय संख्या, वर्गमुळात 3 ही सुद्धा अपरिमेय संख्या. मग वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 3 आणि 2 आणि 3 चा गुणाकार 6 हा परिमेय आला. म्हणजे 2 अपरिमेय संख्यांचा गुणाकार परिमेय संख्या आला. म्हणजे आपण जी ही 4 उदाहरणं पाहिली याच्यामध्ये 2 अपरिमेय संख्यांची बेरीज, 2 अपरिमेय संख्यांची वजाबाकी, 2 अपरिमेय संख्यांचा गुणाकार, 2 अपरिमेय संख्यांचा भागाकार हा काय आला? परिमेय संख्या आला. मात्र हिथं बघा वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 5 या 2 अपरिमेय संख्यांचा गुणाकार वर्गमुळात 10 ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. या 2 अपरिमेय संख्या आहेत त्यांची वजाबाकी ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. याचाच अर्थ 2 अपरिमेय संख्यांची बेरीज कधी परिमेय संख्या असते, कधी अपरिमेय संख्या असते. 2 अपरिमेय संख्यांची वजाबाकी कधी परिमेय असते, कधी अपरिमेय असते. 2 अपरिमेय संख्यांचा गुणाकार कधी परिमेय असतो, कधी अपरिमेय असतो. 2 अपरिमेय संख्यांचा भागाकार कधी परिमेय असतो, कधी अपरिमेय असतो. आणि याच्यावरून खाली सारांश रूपामध्ये काही नियम दिलेले आहेत ते पाहूया आणि बस करूया. ऍडिशन ऑफ सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर इज इरॅशनल नंबर. म्हणजे कोणत्याही अपरिमेय संख्या याच्यामध्ये परिमेय संख्या मिळवली किंवा त्याच्यातून एखादी परिमेय संख्या वजा केली तर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही अपरिमेय संख्या असते. एक उदाहरण घेऊया. वर्गमुळात 6 ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. मग याच्यात 2 मिळवलं तर ही काय झाली रे? रॅशनल काय इरॅशनल? इरॅशनल. 2 हे रॅशनल आहे, वर्गमुळात 6 हे इरॅशनल आहे. म्हणजे रॅशनल
प्लस इरॅशनल इज इक्वल टू इरॅशनल. एक परिमेय संख्या आणि दुसरी अपरिमेय संख्या यांची बेरीज ही अपरिमेय संख्या असते. किंवा वर्गमुळात 6 ही अपरिमेय, 2 ही परिमेय, यांची वजाबाकी ही काय आली सांगा? इरॅशनल. 2 इज रॅशनल, √6 इज इरॅशनल. द सबट्रॅक्शन इज इरॅशनल. दुसरं मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन ऑफ एनी नॉन झिरो रॅशनल विथ इरॅशनल. म्हणजे एक शून्येतर परिमेय संख्या यानं जर अपरिमेय संख्येला गुणलं तर येणारा गुणाकार हा काय असतो? अपरिमेय संख्या असतो. आता याचं एक उदाहरण आपण घेऊया. समजा वर्गमुळात 2 ही इरॅशनल आहे, याला 3 या रॅशनल न गुणलं तर येणारा गुणाकार हा काय असणार? इरॅशनल. 3 काय आहे? रॅशनल. वर्गमुळात 2 काय आहे? इरॅशनल. रॅशनल संख्या आणि इरॅशनल संख्या यांचा गुणाकार सुद्धा इरॅशनल संख्या असतो. किंवा त्या रॅशनल संख्येला जर इरॅशनल संख्येनं भागलं किंवा इरॅशनल संख्येला जर रॅशनल संख्येनं भागलं तर येणारा भागाकार सुद्धा इरॅशनल असतो. त्यानंतर ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ 2 इरॅशनल नंबर. 2 अपरिमेय संख्यांची बेरीज, 2 अपरिमेय संख्यांची वजाबाकी, 2 अपरिमेय संख्यांचा गुणाकार, 2 अपरिमेय संख्यांचा भागाकार हा कधी कधी परिमेय असतो आणि कधी कधी अपरिमेय सुद्धा असतो. ओके, बस करूया.